रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन आहे. त्या निमित्तानं मनामध्ये विचार आला की या रयत शिक्षण संस्थेमध्ये काम केलेल्या ज्या 2 ताऱ्यांची मला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. अनेक वेळा यापूर्वीही मी सांगितलेलं आहे की आज हे पुस्तक परिचय चॅनल जे सुरू झालेलं आहे ते फक्त एका पुस्तकामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला. म्हणजे मी वाचनाला सुरुवात केली आणि त्यानंतर 10 वर्ष वाचनाचा छंद जोपासला आणि म्हणून एवढे व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर केले. संवाद विद्यार्थी मित्रांशी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते डॉक्टर आर्य कुंभार यांना प्राथमिक शिक्षकापासून ते प्राचार्य पदापर्यंतचा अनुभव आहे. डॉक्टर आर्य कुंभार हे आदर्श शिक्षक तर आहेतच, त्याचबरोबर ते विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या निवृत्तीनंतर विद्यार्थ्यांसाठी खास संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचा अनेकांना फायदा झाला. त्याचबरोबर त्यांनी एकूण 10 पुस्तकं निवृत्तीनंतर लिहिलेली आहेत. हे त्यांचं वेगळेपण मला वाटतं. विचार करा, महाराष्ट्रामध्ये कोणी असा शिक्षक असेल का की ज्या शिक्षकाने निवृत्तीनंतर 10 पुस्तकं लिहिलेली आहेत. म्हणजे हे त्यांचं वेगळेपण आहे. मग डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेली जी 9 पुस्तकं आहेत त्याचा परिचय मी अगोदर करून दिलेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे पुस्तक जे त्यांनी लिहिलेलं आहे त्याचाही मी परिचय करून दिलेला आहे. त्या पुस्तकाच्या अनेक प्रती महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारचं जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयासाठी खरेदी केलेले आहेत. जे डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती सगळीच पुस्तकं वाचनीय आहेत. आणि मग त्यातल्या 9 पुस्तकांचा मी जर परिचय दिला होता, मग माझ्या मनामध्ये आज आलं की जर रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन आहे तर त्यांनीच लिहिलेलं एक पुस्तक आहे कुशल प्रशासक कै आनंदराव ज्ञानदेव साळुंखे. हे जे पुस्तक आहे याचा परिचय मी अगोदर दिलेला नाही, त्याचा द्यावा असं माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि अचानक गेला 1 तास मी फक्त पुस्तकावरून पुन्हा नजर फिरवली. अगोदर मी वाचलेलंच आहे, पुन्हा नजर फिरवली. आज रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त कुशल प्रशासक कै आनंदराव साळुंखे या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आनंदराव साळुंखे जे आहेत त्यांचा जन्म पाटणमधील एका मरळी नावाच्या खेड्यामध्ये झालेला होता आणि त्यामुळे तिथे ठराविक म्हणजे 5वी पर्यंत शाळा होती. त्यानंतर त्यांनी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर त्यांना एका व्यक्तीने सातारमध्ये छत्रपती शाहू बोर्डिंगमध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता होती, शाळेमध्ये हुशार होते, म्हणून त्यांना सातारमध्ये शाळेला ठेवण्यात आलं. आणि तिथेच यांची कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे अण्णांची भेट झाली आणि त्यांचा सहवास त्यांना मिळाला. स्वामी विवेकानंदांना जसा रामकृष्ण परमहंसांचा सहवास मिळाला आणि त्यामुळे स्वामी विवेकानंद घडले, त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला. त्यांच्या विचारांचा प्रभाव यांच्यावर झाला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांच्यातील बुद्धिमत्ता पाहिली आणि ज्यावेळी ते हॉस्टेलमध्ये राहत होते त्याच वेळी हॉस्टेलचं सगळं रेकॉर्ड पाहण्याची संधी त्यांना दिली आणि ते काम त्यांनी अगदी चोख पार पाडलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारातून घडलेल्या काही ताऱ्यांपैकी एक तारा म्हणजे हे आनंदराव साळुंखे असे आपण म्हणू शकतो. आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांची बुद्धिमत्ता बघून त्यांना BComच्या शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. आनंदराव साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी, त्यानंतर शिपाई, क्लार्क, शिक्षक, मुख्याध्यापक, त्याचबरोबर सहसचिव, विभागीय अधिकारी आणि संस्थेचे उपाध्यक्ष एवढी सगळी पदं, जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने सांभाळल्या आणि म्हणूनच या पुस्तकाला नाव दिलेलं आहे कुशल प्रशासक. आणि फक्त जबाबदाऱ्या उचलल्या नाहीत तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. म्हणजे प्रत्येक काम एवढं उत्कृष्ट रीतीने केलेलं आहे की दुसऱ्या लोकांनी त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा. एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी म्हटलेलं आहे की मृत्यूनंतर जर आपल्याला लोकांच्या स्मरणामध्ये राहायचं असेल तर काहीतरी लिहा किंवा
तुम्ही असं काहीतरी काम करा की लोक तुमच्याविषयी लिहितील. त्यातील दुसऱ्या प्रकारामध्ये मोडणारं आपण हे पुस्तक म्हणूया की आनंदराव साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी काम केलेलं आहे आणि ते काम इतर लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून डॉक्टर आर.ए. कुंभार यांनी त्यांचं चरित्र आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. डॉक्टर आनंदराव साळुंखे यांच्या कामाची चमक आपल्याला आकर्षित करून घेते. विचार करा, एवढ्या पदांवर काम करणं सोपं आहे का? आपल्या जीवनाविषयी जर आपण लिहायचं म्हटलं तर आपण काय लिहू शकू? महान व्यक्ती आणि सर्वसामान्य व्यक्ती यांच्यामधला फरक जर असेल तर तो हाच आहे. महान व्यक्ती ज्या आहेत त्या निस्वार्थीपणे समाजासाठी काम करतात आणि म्हणून मृत्यूनंतर सुद्धा त्या लोकांच्या स्मरणामध्ये राहतात. आनंदराव साळुंखे यांनी आपल्या जबाबदाऱ्या तर पार पाडल्याच, पण हजारो लोकांना नोकरी त्यांनी लावली होती. म्हणजे हजारो चुली त्यांनी पेटवल्या, त्या बदल्यात त्यांनी एकही रुपया घेतला नाही. हे त्यांचं वेगळेपण. म्हणजे एवढ्या पदांवर काम करून 1 रुपयाचाही भ्रष्टाचार त्यांनी कधीच केलेला नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडल्या. त्यांना अनेक वेळा आजारपण आलं, त्या आजारपणांवर त्यांनी मात कशी केली, मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी स्वतःला सावरून पुन्हा कामाला कशी सुरुवात केली, या आणि अशा अनेक घटना त्यांनी कुठे काम केलं, काम करताना त्यांनी वेगळेपण कसं दाखवलं, संपूर्ण चरित्र या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. एक चिनी म्हण आहे, 1 वर्षाची जर तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, 10 वर्षाची तरतूद करायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षाची जर तरतूद करायची असेल तर माणसे पेरा. अण्णांनी ही अशी माणसे पेरली आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेचा आधारवड आजही उभा आहे. ज्यांना आनंदराव साळुंखे यांचं काम जाणून घ्यायचं आहे, त्यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायचा आहे, त्यांनी वाचायला पाहिजे असं हे पुस्तक. कुशल प्रशासक आनंदराव साळुंखे. थँक्यू.